नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू बॅक आवर यूट्यूब चॅनल. मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा द्वितीय चॅप्टर इतिहास लेखन भारतीय परंपरा यामध्ये बोर्डाने आजपर्यंत विचारलेले सर्व MCQ आणि धड्याखालील स्वाध्यायाबरोबरच मी तुम्हाला काही स्वाध्याय दिला होता, म्हणजे असाइनमेंट दिली होती. या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 3 उपयोजित इतिहास या धड्यातील संपूर्ण गाळ्या जागा आजपर्यंत बोर्डाने विचारलेल्या, त्याचबरोबर धड्याखालील स्वाध्याय आणि शेवटी आपल्यास काही अभ्यासाला देणार आहे. जर तुम्ही ही सिरीज पहिल्यापासून फॉलो कराल तर निश्चितच तुम्हाला बोर्डाला याची शेवटी मदत मिळणार आहे. त्यामुळे आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला तर सुरू करूयात. तर पहिला प्रश्न आहे, जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब या शहराचे उत्खनन करताना सापडले. ते ऑप्शन आहेत दिल्ली, हडप्पा, ऊर, कोलकाता. तर बघा, या प्रश्नाकडे पाहताना नेहमी पाहायचं की यातला चुकीचा पर्याय कुठला आहे हे अगोदर बाजूला कट करायचे. मग उरलेल्या याच्यामध्ये आपण वेळ करू शकतो. बघा आता कोलकात्यामध्ये कुठलाही उत्खनन झालेलं नाही, उत्खननाचा काही संबंध नाही. दिल्लीमध्ये सुद्धा कुठलंही उत्खनन केलेलं नाही. दिल्ली हे मोठं शहर आहे. हडप्पामध्ये एक उत्खनन झाले आणि ऊरमध्ये उत्खनन झाले. पण हडप्पा कुठे आहे? तर हडप्पा आताच्या पाकिस्तानमध्ये. आणि ऊर कुठलं आहे? मेसोपोटेमियातलं आहे. तर बरोबर उत्तर काय आहे? ऊर. बघा, तर आपल्याला जे बरोबर उत्तर आहे आपण त्याकडे जाऊया. जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ऊर या देशाचे उत्खनन करताना आढळले. जगात सर्वात प्राचीन समजले जाणारे जे इसवी सन पूर्व 6वी शतकामध्ये एक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्वज्ञ लिओनार्डो भोली यांनी 1922 ते 1934 काळात केले होते. यामधलं लक्षात ठेवण्याजोगतं काहीही नाही. यांचं नाव काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. हा काळ पण लक्षात ठेवण्याची गरज नाही, बोर्ड विचारणार नाही. त्याचबरोबर हे संग्रहालय इनिक्वालिटी नावाच्या मेसोपोटेमियातील राजकन्येने बांधले होते. हा प्रश्न बनला तर बनवू शकतो. इनिक्वालिटी या राजकन्येने बांधलेले ऊरमध्ये कोणत्या शहरामध्ये संग्रहालय बांधले होते, असा प्रश्न बनला तर बनवू शकतो. बट हा खूप अवघड आहे, बोर्ड काय तितका अवघड विचारणार नाही. त्यामुळे ते स्वतः संग्रहालयाचे संग्रहपाल म्हणून काम करत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका होत्या. बाकीचे काही पाहण्याची गरज नाही. फक्त हे शहर हे कुठलं आहे, हे ऊर हे कुठे आहे? मेसोपोटेमियामध्ये. त्याचा काळ किती आहे? 6वे शतक आहे. बस एवढं लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. चला तर पुढच्या प्रश्नावरती येऊयात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई. चला, उत्तर तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. उत्तर पुढच्या स्लाईडमध्ये दिलेलं असणारच आहे. सुरुवातीला आपण थोडंसं पाहूयात की प्रश्नातलं चुकीचे पर्याय कोणते आहेत. बघा, राष्ट्रीय अभिलेखागार म्हणजे कुठल्याही देशाचा राष्ट्रीय अभिलेखागार कुठल्याही देशाची राजधानीच्या ठिकाणी असू शकतं. ते इतर ठिकाणी असल्याचे पर्याय थोडे कमी येतात. मग बघा तुम्ही काय, चेन्नई भारताची राजधानी आहे का? नाही. कोलकाता नाही, कोलकाता पण नाही. कोलकाता पश्चिम बंगालची राजधानी. चेन्नई कशाची राजधानी आहे? कमेंटमध्ये सांगा. मुंबई महाराष्ट्राची राजधानी. आणि नवी दिल्ली कशाची राजधानी? भारताची राजधानी. लक्षात आलं का? भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार आज आपण पाहतो भारताचे राज्यसभा झालं, भारताचे
न्यायालय झालं, हे आता सर्वोच्च न्यायालय झालं, हे कुठे असं आढळतं? भारताच्या राजधानीच्या ठिकाणी. कुठं? दिल्लीमध्ये. लक्षात आलं का? पुढच्या ऑप्शनमध्ये आपण सविस्तर करूया. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. जसं हा प्रश्न आहे, भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहे. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यायुक्त काय आहे की अभिलेखागार म्हणजे काय? सुरुवातीला काय? ज्या ठिकाणी जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुनी चित्रपट इत्यादींचं जतन केलं जातं असं ठिकाण, अशी वास्तू, अशी बिल्डिंग, याला अभिलेखागार असं म्हटलं जातं. मग आता दप्तरे म्हणजे काय? तर दप्तरे म्हणजे काय? आपल्या शाळेचे दप्तर का? तर नाही. दप्तरे म्हणजे काय? पूर्वी जे राजे रजवाडे होऊन गेले किंवा आजचे जे सरकार असतं, त्या सरकाराच्या मधले जे कागदपत्र असतं त्याला दप्तर म्हटलं जातं. तर अभिलेखागार म्हणजे काय हे समजलं असेल. प्रत्येक राज्याचं स्वतंत्र अभिलेखागार आहे. मला सांगा, मग जर महाराष्ट्राचं अभिलेखागार काय असेल? कुठे असेल? तर कमेंटमध्ये सांगा. चला आपण नेक्स्ट प्रश्नावरती येऊया. विज्ञान आणि सर्व ज्ञान शाखांची टिंबटिंब ही जननी मानली जाते. तत्वज्ञान, नीतिशास्त्र, इतिहास, मानववंशशास्त्र. बघा, तर विज्ञान आणि इतर सर्व ज्ञान शाखाची टिंबटिंब ही जननी मानली जाते. डायरेक्ट उत्तरावरती वेळात एक्सप्लेनेशन जास्त मोठं दिलेलं आहे. बघा, इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजून घेणे हा ज्ञानशाखेच्या अभ्यासकाचा आवश्यक भाग आहे. तत्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखाची जननी मानली जाते. कारण वैश्विक पसारा, मानवाचे त्यातील अस्तित्व, त्याचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासातून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधीचे अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्तीसंबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आदी आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवदेवता संबंधीच्या कल्पना आणि या देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेले विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. प्राचीन लोकांनी या गोष्टीविषयी विचारात तत्वज्ञानाची बीजे आहेत. तर बघा, या ठिकाणी लक्षात ठेवण्याजोगतं काय? सर्व ज्ञानशाखाची जननी तत्वज्ञान. त्यानंतर दुसरं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण MCQ मध्ये इतकं मोठं काही विचारलं जाऊ शकत नाही. डीप कन्सेप्ट मोठी, फक्त तत्वज्ञान एवढं लक्षात ठेवलं तर काम होऊन जाईल. तर पुढच्या प्रश्नावरती येऊया. नॅशनल फिल्म आर्काइव्हची मुख्य कचेरी टिंबटिंब येथे आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. आता जरी नाव बदललं असेल तरी पुस्तकामध्ये अजून औरंगाबाद आहे, त्यामुळे ते औरंगाबाद म्हणावे लागेल. येणाऱ्या काळात ते नाव सहज आवश्यक 100% बदललं जाईल. असो, तर बघा प्रश्नावरती वेळ. नॅशनल फिल्म आर्काइव्ह. बघा, इथं थोडा कन्फ्यूज होऊ शकतो आपण की नॅशनल फिल्म आर्काइव्ह. बघा, जे मुंबई आहे, मुंबईला भारताची फिल्म सिटी म्हटलं जातं. तरी मग उत्तर काय आहे? तर उत्तर आहे पुणे. उत्तर आहे. औरंगाबाद हे फिल्मशी संबंधित येत नाही, जास्त संबंध येत नाही. नागपूरही येत नाही. मुंबई ही फिल्मची असा प्रश्न आजपर्यंत विचारला नाही आपल्या पाठ्यपुस्तकाशी, तो रिलेटेड नाही. त्यामुळे मुंबई ही उत्तर नाही. उत्तर काय आहे? पुणे. बघा, मुख्य प्रश्न स्पष्टीकरणावरती येऊया. नॅशनल फिल्म आर्काइव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी पुणे येथे आहे. बघा, ही जी संस्था आहे, ही संस्था कुठल्या खात्याखाली काम करते? माहिती आणि प्रसारण. भारत सरकारचं खातं असतं, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. त्या खात्याच्या अंडर हे काम करते. आता ही जी संस्था आहे 1964ला स्थापन झाली. हिचे उद्दिष्ट काय आहेत? बघा, फक्त ज्याच्याखाली अंडरलाईन करतो तेवढं लक्षात ठेवलं तरी अडचण नाही. दुर्मिळ चित्रपटांचा शोध घेणे, चित्रपटांच्या संबंधित महत्त्वाच्या बाबीचे वर्गीकरण करणे आणि चित्रपट संस्कृतीच्या
प्रसाराचे केंद्र प्रस्तावित करणे, या 3 गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे तुम्हाला उद्या जर सविस्तर प्रश्नामध्ये विचारलं गेलं की नॅशनल फिल्म आर्काईव्ह, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय याच्या स्थापनेचे उद्देश, 3 उद्देश सांगा किंवा याच्या स्थापनेचे उद्देश सांगा, तर आपल्याला हे उद्देश सांगता आले पाहिजे. चला नेक्स्ट प्रश्नावरती येऊयात. कालबेलिया ही टिंबटिंब राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू. बघा आपला मुख्य प्रश्न हे आहे. असा हा जो चार्ट आहे, असा चार्ट आपल्या वहीमध्ये काढायचा. राज्य आणि लोकनृत्य. केरळमधलं लोकनृत्य कुठलं? कुटियम. उत्तराखंडमध्ये रम्मन, राजस्थानमध्ये कालबेलिया, पश्चिम बंगालमध्ये छाऊ, मणिपूरमध्ये संकीर्तन परंपरा. हे सगळे नृत्य लिहून काढायचे. याने आपलं काय होणार आहे, तर आपला जो प्रश्न आहे तो होणार. बघा, कालबेलिया हे टिंबटिंब राज्यातील लोकनृत्य जागतिक वारसा परंपरेत समाविष्ट आहे. कुठलं आहे बरं? तर याचं उत्तर आहे राजस्थान कालबेलिया. याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. स्क्रीनशॉट नाही काढलं तरी चालेल, पुस्तकामध्ये तसे आपल्याला दिलेले आहे. मात्र तरीही हे फक्त त्यातले मुख्य शब्द त्यातून काढून मी तयार केले, त्यामुळे याचा स्क्रीनशॉट काढून वहीमध्ये लिहून ठेवा. याबरोबरच मी मागच्या चॅप्टरमध्ये जे आपल्याला पुस्तकांची यादी दिली होती, ती पुस्तकांची यादी बोर्डाने आजपर्यंत विचारलेली आहे, त्यामुळे तेही लक्षात ठेवण्याचं काम करा. बघा नेक्स्ट प्रश्नावरती. पश्चिम घाट रंगातील कास पठार हे टिंबटिंब जिल्ह्यामध्ये आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा. बघा कास पठार बघा 2012 साली पश्चिम घाट रांगातला जे कास पठार आहे, या कास पठाराला युनेस्कोने काय केली होती? युनेस्कोने जागतिक वारसा स्थळामध्ये त्याला जागा दिली होती. आता हे जे वारसा स्थळ आहे, हे वारसा स्थळ कुठल्या जिल्ह्यात येतं? तर हे येतं सातारा जिल्ह्यामध्ये. कुठल्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये. या सातारा जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रश्नावरती येऊया स्पष्टीकरणासह. पश्चिम घाट रंगातील कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं. युनेस्कोने जागतिक वारसाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 मध्ये केला. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रंगामध्ये आहे. याच्यातलं फक्त लक्षात ठेवण्याचं काही एक प्रश्न हा आहे की जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये जी संस्था, अशी कुठली संस्था आहे जी नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये समाविष्ट करू शकते? तर याचं उत्तर हा प्रश्न लक्षात ठेवण्याचा योग्य आहे. त्याचबरोबर कास पठार याचा समावेश कधी झाला? 2012ला. लक्षात ठेवण्याची गरज आहे. दोन शब्द लक्षात ठेवा. एक युनेस्को, सेकंड 2012. चला नेक्स्ट प्रश्नावरती येऊया. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने टिंबटिंब या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. मागच्याच प्रश्नामध्ये तुम्हाला मी याचं उत्तर सांगितलं आहे. तरी राष्ट्रसंघ, युनेस्को, संयुक्त राष्ट्र, विश्वस्त मंडळ. तर याचं उत्तर आहे युनेस्को. चला सविस्तरवरती येऊया. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. अशा प्रकारे आपल्या जे बोर्डाने आजपर्यंत विचारलेले जे महत्त्वाचे प्रश्न होते हे मी आपल्यासमोर मांडले. हे प्रश्न लिहिताना या प्रश्नाचा अभ्यास याकरिता करायचा की बोर्ड आपला नवीन काही प्रश्न विचारत नाही. प्रश्न हेच येतं, फक्त हेच प्रश्न रिपीट होत आहे वारंवार. त्यामुळे हे प्रश्न लक्षात ठेवण्याची गरज आहे.
आपण बोर्डाच्या पेपरच्या अगोदर या सगळ्या MCQची एक मॅरेथॉन करूया, म्हणजे या दृष्टीनं की आपला अभ्यास यातून तात्काळ होईल. चला बघा, चुकीची जोडी ओळखा. याचं उत्तर आपलं मी पुढे तुम्हाला दिलेलं आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढील सगळे प्रश्न आता हे काही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती याची PDF आपल्याला मिळून जाईल. तिथून तुम्ही हे घेऊन याचा अभ्यास करू शकता. प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत. सगळे प्रश्न अभिलेखागार म्हणजे बघा, पहिल्याच्यामध्ये उपयोजित इतिहास अभिलेखागार, उपयोजित इतिहासाचं उत्तर दिले, ते अभिलेखागाराचं उत्तर दिले. पुढच्या प्रश्नामध्ये संकल्पना चित्र, सांस्कृतिक वारसा, मूर्त आणि अमूर्त, याही प्रश्नाचं उत्तर पुढे दिलेलं आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा इतिहास महत्त्वाचा असतो, सकारात्मक स्पष्ट करा. जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारे स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. याचे उत्तर पुढे दिले आहे. पहिल्या याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाचं. त्यानंतर सविस्तर प्रश्न येतात, याचंही उत्तर सिरियल दिलेलं आहे. बघा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर. हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मी दिलेले आहे. सर्वांनी याचा अभ्यास करा. बोर्डाने विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास जर आजपासून सुरुवात केली तर पुढे तुम्हाला येणाऱ्या काळात ऐन वेळेस डिप्रेशन येणं, ऐन वेळेस टेन्शन वाटणं, ह्या गोष्टी होणार नाहीत. यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बोर्डाचे मागच्या वर्षाचे प्रश्नही आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी घेऊन येत असतो. त्यामुळे ही व्हिडिओची जी सिरीज आहे ही आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि आपणही अभ्यास करा. मी पुढे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या MCQ मी एकत्र करणार आहे. याच्यातून म्हणजे बोर्डाच्या वेळेस ज्यावेळेस या सगळे MCQ आपल्या घट्ट झालेले असतील त्यावेळेस तुम्हाला एखाद्या अपेक्षितापेक्षा जास्त प्रश्न यामध्ये आपल्याला तुम्हाला मिळून जातील, ज्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष करण्याची वेळ येणार नाही आणि जो अभ्यास होईल तो एकदम पूर्णपणे परफेक्ट होईल. चला तर भेटूयात पुढील प्रकरणामध्ये एक नवीन प्रश्न घेऊन. तोपर्यंत अभ्यास करा. सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपल्या हा व्हिडिओ इतर मित्रांनाही शेअर करा आणि व्हिडिओची एक प्लेलिस्ट आपल्या चॅनलवरती अपडेट केलेली आहे. यामध्ये तुम्हाला सिरियल वाईज सगळे व्हिडिओ आजपर्यंत प्रकरणाचे जे झाले तेही मिळतील आणि त्यासोबतच जे ह्या PPTची PDF आपल्याला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळत असते. त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी कमेंट करून काही प्रश्न असतील आपल्याकडे तेही कळवा. याबरोबरच आता या महिन्यामध्ये आपली घटक चाचणी असेल, त्याचीही लिंक, त्याचाही फोटो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मला पाठवू शकतात. याद्वारे मी तुम्हाला ती सॉल्व्ह करून तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन. चला भेटूयात पुन्हा. थँक्यू.